नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये स्वाध्याय दुसरा भाषाज्ञान. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, म, न, क्र, दी या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो? आता बघा, या म, न, क्र, दी याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होतो? आपण विचार केला तर दी, न, क्र, म हा शब्द आपल्याला मिळतो का नाही? दी, न, क्र, म. मग दिनक्रम ह्या अर्थपूर्ण शब्दाचा शब्दसमूह दर्शवणारा शब्द कोणता? दिनक्रम म्हणजे नदीचे पाणी का? नाही. दररोज ठरलेला कार्यक्रम म्हणजे दिनक्रम का? हो, आपला दररोज ठरलेला जो कार्यक्रम असतो, शेड्यूल असतं आपलं, त्याला आपण दिनक्रम म्हणतो. मनाचा क्रम का? नाही. क्रमाने आलेला दिवस म्हणजे दिनक्रम का? नाही. म्हणजे बरोबर उत्तर काय भेटलं आपल्याला? पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, अवकाश स्थानक या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून कावळा या शब्दाचा या अर्थाचा शब्द तयार होतो? आता बघा, आधी आपण ह्याला अंक देऊन घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण 7 अक्षरापासून हा शब्द बनलाय. मग 7 नंबरचं अक्षर कोणतं आहे? क. आणि 3 नंबरचं अक्षर कोणतं आहे? कका. ककाला अर्थ आहे का काय? बघू. 3 आणि 6 नंबरचं. 3 नंबरचं अक्षर काय आहे? का. आणि 6 नंबरचं काय अक्षर आहे? न. त्यानंतर 3 नंबरचं अक्षर काय आहे? का. आणि 5 नंबरचं काय आहे? स्था. कास्था. त्यानंतर 3 नंबरचं अक्षर काय आहे? का. आणि 7 नंबरचं काय आहे? क. बघा, कका ह्या शब्दापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होतो का? नाही. कान. कान हा कावळ्याला समानार्थी शब्द आहे का? नाही. कास्ता कावळ्याला समानार्थी शब्द आहे का? नाही. काक. काक म्हणजे काय? कावळा. कावळ्याचाच समानार्थी शब्द काय आहे? काक. म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटलं? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न तिसरा, वृंद, पुंज, कफिला, ताटवा, बन या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही? आता बघा, फुले. फुलांचा काय असतो? ताटवा असतो. फुलांचा काय असतो? ताटवा असतो. बांबूचं काय असतो? बांबूचं बन असतं का नाही? आणि ताऱ्यांचा काय असतो? पुंज. ताऱ्यांचा पुंज. गुरांचा काय असतो? कळप. गुरांचा काय असतो? कळप. पण इथं कळप आला आहे का? वृंद आलंय. वाद्यांचा वृंद असतो परंतु हे 3 सगळ्यांना जुळणारे शब्द आहेत. हे गुरे या शब्दाला ह्या दिलेल्या शब्दसमूहामध्ये शब्द आलेला नाही, म्हणजे आपल्याला चुकीचा शब्दसमूह आलेला नसलेला पर्याय भेटला. पर्याय क्रमांक 4. होता वेळ नव्हती पण काळ आली आला या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. म्हणीतील 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता बघा, यातून तुमच्या तर म्हणी पाठ आहेत. मग याच्यापासून आपण एक म्हण जुळवण्याचा प्रयत्न करू. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही म्हण तयार होते का नाही? मग बघा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीमध्ये 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे विचारले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर आलेले आहे? न. न पहिल्याच पर्यायामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर न आहे. प्रश्न 5वा, अनघड या शब्दातील घ या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते? मग बघू, घ या अक्षराने सुरुवात करायची आहे. मग घ पहिल्यांदा लिहिलं, घ अ लिहिलं. त्यानंतर घ या अक्षरानं सुरुवात होते. हा घ बरोबर अ लिहिलं, घ बरोबर न लिहिलं, परत घ बरोबर आता काय राहिलं? ड. मग आता घ ला काय अर्थ आहे का? नाही. घन. घन म्हणजे क्यूब, माहित आहे ना? त्याला अर्थ आहे. घड. घडला पण अर्थ आहे, द्राक्षेचा घड. म्हणजे अर्थपूर्ण शब्द किती तयार झाले घ पासून सुरुवात करून? 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 6वा, गीत रामायण हे भावगीत काव्य कोणी लिहिले? यासाठी तुम्हाला पुस्तके आणि त्याचे लेखक, कवी, त्यांनी लिहिलेल्या कविता
आत्मकथा, आत्मचरित्र ह्याचे लेखक पाठ असणं गरजेचं आहे. मग आता बघा, गीत रामायण हे भावगीत काव्य कोणी लिहिले? व्यंकटेश माडगुळकर, ग दि माडगुळकर, वि वा शिरवाडकर, अनंत काणेकर. मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी शेवटी कर कर लिहिलेलं आहे. ज्याचं व्यवस्थित पाठ आहे त्याला लगेचच कळतं की पहिला पर्याय उत्तर आहे. व्यंकटेश माडगुळकर यांनी गीत रामायण लिहिलेलं आहे. ऋतूंची सुरुवात शरद पासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? आता बघा, एकूण ऋतू किती आहेत? 6 आहेत. मग पहिला ऋतू काय असतो? वसंत असतो. वसंत. नंतर कोणता असतो? ग्रीष्म. ग्रीष्म. नंतर कोणता असतो? वर्षा. नंतर शरद. नंतर हेमंत. हेमंत. आणि 6वा काय? शिशिर. मग बघा, हे आपले मराठीतले ऋतू आहेत क्रमाने. परंतु आता आपल्याला काय दिले? ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते असं म्हणले. मग सुरुवातीला आपण शरद ऋतू घेतला. मग इथून पुढचे दुसरा, हा तिसरा होणार, हा चौथा होणार, हा 5वा होणार, आणि हा 6वा होणार. तर आपल्याला काय विचारलंय? 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर. 5वा ऋतू कोणता आहे? ग्रीष्म. त्याचं सुरुवातीचं अक्षर काय आहे? ग्री. सुरुवातीचं अक्षर काय आहे? ग्री. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.2 मधील 7 प्रश्न अभ्यासलेले आहेत. इथून पुढचा भाग आपण नंतर अभ्यासू.